फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. प्रश्नपत्रिका 22 आपण बघत आहोत. मुंबई उच्च न्यायालय सगळ्या पदांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. विश्लेषणात्मक सगळे प्रश्न आहे. ठीक आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आजचा आपला पहिला प्रश्न बघूया. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यापर्यंत मर्यादित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र, गोवा, दादर नगर हवेली आणि दमण दीव. ठीक आहे, तर अधिकार क्षेत्र म्हणजेच काय? तर बघा, न्यायालयाला संविधानाने कारवाई करण्यासाठी प्रदान केलेल्या अधिकाराचा विद्यमान भाग म्हणजेच अधिकार क्षेत्र. पुढचा प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचा समावेश युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कोणत्या वर्षी करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक बी 2018मध्ये करण्यात आला. तर बघा, 30 जून 2018मध्ये याचा समावेश करण्यात आला. तर याची घोषणा कुठे झालेली? तर बहरीनमधील मनामा येथे झालेल्या 42व्या सत्रात ही युनेस्कोच्या 42व्या सत्रात ही घोषणा करण्यात आली होती. तर समावेशक गट कोणते? बघा, व्हिक्टोरियन, गॅथिक आणि आर्ट डेको असेंबल ऑफ मुंबई यात उच्च न्यायालयासह मुंबई विद्यापीठ आणि इतर इमारतींचा सुद्धा समावेश आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे बोधवाक्य काय आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी येतो धर्मस्थ तो जय. ठीक आहे, हे त्याचं बोधवाक्य आहे. तर अर्थ काय होतं बघा, जेथे धर्म म्हणजेच न्याय नीतिमत्ता आहे तेथे विजय आहे. हे बोधवाक्य कशातून घेतलेलं आहे? बघा, महाभारतातून घेतलेले आहे. न्यायसंस्थेची नैतिक जबाबदारी त्याचाच विजय होतो हे सूचित करते. ठीक आहे, चौथा प्रश्न बघा आपला, उच्च न्यायालयाच्या इमारतीवर कोणते दोन पुतळे आहेत? तर बघा, उच्च न्यायालयाच्या इमारतीवर न्याय आणि दया असे दोन पुतळे आहेत. ठीक आहे, न्याय ही आकृती डोळ्यावर पट्टी आणि हातात तराजू धरून न्यायाचे प्रतीक दर्शवते आणि दया ही आकृती दयेचे प्रतीक म्हणून उभारलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक याचं उत्तर काय? बी, न्याय आणि दया. पुढचा प्रश्न बघा, 1878मध्ये इमारत पूर्ण झाल्यापासून न्यायालयाची शोभा वाढत होते. कधी ते पुतळे म्हणजे न्यायालयामध्ये बनवण्यात आले? तर 1878मध्ये. पाचवा प्रश्न बघा, नोव्हेंबर 2025मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रे म्हणजेच BKC येथील नवीन इमारतीची उभारणी कोणाच्या हस्ते करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक बी न्यायमूर्ती BR गवई यांच्या हस्ते करण्यात आले. ठीक आहे, प्रश्न 6वा, उच्च न्यायालयाच्या इतिहासावर आधारित अ हेरिटेज ऑफ जजिंग या पुस्तकाचे संपादक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक बी न्यायमूर्ती DY चंद्रचूड व इतर. तर बघा, कोण कोण आहेत? तर न्यायमूर्ती DY चंद्रचूड, अनुप मोहता, रोशन दळवी या ऐतिहासिक ग्रंथांचे त्यांनी संपादन केले आहे. ठीक आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे आपल्या संकेतस्थळावर निकालांचे मराठीत भाषांतर उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या विशेष टॅबची विभागाची सुरुवात केली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक ए निवडक निर्णय. तर बघा, मार्च 2023पासून निवडक निर्णय या टॅब अंतर्गत उच्च न्यायालयाने महत्त्वाच्या निकालांचे मराठीत भाषांतर अपलोड करण्यास सुरुवात केली आहे. 8वा प्रश्न बघा, इंग्रजीत न्यायालयीन कागदपत्रांचे आणि निकालांचे मराठीत भाषांतर करण्यासाठी कोणते AI आधारित सॉफ्टवेअर वापरले आहे? तर वरती जे आपल्याला सांगितलं आहे तर त्याच्यासाठी कोणतं सॉफ्टवेअर वापरलं आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी सुवास. तर त्याचं फुल फॉर्म बघा काय आहे? सुवास म्हणजेच काय? तर सुप्रीम कोर्ट विधिक अनुवाद सॉफ्टवेअर हे मशीन लर्निंग टूल इंग्रजी निकालांचे मराठीसह इतर 10 प्रादेशिक भाषेत भाषांतर करण्यासाठी वापरले जाते. तर तुम्हाला कसा प्रश्न झाला तर सुवासचं फुल फॉर्म काय किंवा किती भाषांसाठी ते म्हणजे त्याचं भाषांतर केलं जातं, तर तुम्ही याच्यातून उत्तर समजून घ्या आणि तुम्हाला प्रश्न तो लिहिता यायला पाहिजे. 9वा प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयात वकिलांना आणि पक्षकारांना ऑनलाईन प्रकरणे दाखल करण्यासाठी म्हणजेच फायलिंग कोणत्या वर्षी नवीन नियम लागू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक सी 2022मध्ये तो नियम लागू करण्यात आला. तर मुंबई उच्च न्यायालयाने फिलिंग रूल्स 2022 लागू केले असून ते 2025मध्ये अधिक सक्षम करण्यात आले आहे. ठीक आहे, 10वा आणि शेवटचा प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना कोणती मुभा दिली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी मराठीतून उत्तरपत्रिका लिहिण्याची मुभा दिली आहे. तर बघा, न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि हितेन S वेणेगावकर यांच्या खंडपीठाने परीक्षेचा पेपर इंग्रजीत असला तरी उत्तर मराठीत देण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्याला मिळाले आहे. ठीक आहे, यामध्ये असे नमूद केलेले आहे. चॅनलवर नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.